घेऊन आलोय। नमस्कार, दुपारचे 4 वाजता आहेत। या बातमीपत्रात आपल्याचं सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। पहिली बातमी टीईटीच्या संदर्भातली आहे। टीईटी अर्थात शिक्षक पात्रता चाचणी परीक्षेमध्ये पेपर फुटल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची घडामोड अशी कानी येते आहे की आग्र्यामधील आरोपीचं भिवंडीत आत्मसमर्पण झालेलं आहे। भिवंडी न्यायालयाकडे सोनू कुमार या आरोपीनं आत्मसमर्पण केलंय। या प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आलेली आहे। दोनशे 81/2026 जो कोणगावचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये सोनू कुमार म्हणून आज स्वतःहून मेहरबान न्यायालयापुढे हजर झालेला आहे आणि त्याला मेहरबान न्यायालयामध्ये हजर झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीचा हुकूम करण्यात आलेला आहे आणि पोलिसांचा से ज्यावेळेला त्याच्यामध्ये आम्ही जामीन अर्ज टाकला सरेंडर होण्याचा, त्याच्यामध्ये पोलिसांचा से म्हणजे आयोचा से कॉल करण्यात आलेला आहे। आरोपी अटक आता हा सोनू कुमार जर बघितला तर हा स्वतःहून सरेंडर झालेला आहे। आतापर्यंत 15 आरोपी याच्यामध्ये जवळपास हजर झाले। राज्य लोकसेवा आयोगाच्या एका पेपरच्या बाबतीत फुटल्याचा दावा करण्यात येतोय। हा पेपर फुटला असं ज्या व्यक्तीनं म्हटलं त्याच व्यक्तीनं अचानक आपली भूमिका बदललेली आहे। आपली तक्रार बनावट आहे, तसंच केवळ आणि केवळ परीक्षा पुन्हा घेतली जावी याच्यासाठी अन्न आणि औषध विभागाच्या औषध निरीक्षक परीक्षा प्रकरणी आपण ही भूमिका घेतली असं तक्रारदार आता स्वतःच पुढे येऊन सांगतोय। गौरव पाटील या व्यक्तीचं आता काय म्हणणं आहे हे आता आपण पाहणार आहोत। तक्रारदार आता असं म्हणतो की व्हॉट्सअपवर प्रसारित झालेली तथाकथित प्रश्नपत्रिका ही आयोगाच्या मूळ प्रश्नपत्रिकेच्या विपरीत आहे। आयोगाची प्रश्नपत्रिका कोणत्याही परिस्थितीत फुटलेली नाही। ऋतुजा नावाच्या मुलीला पाठवलेली प्रश्नपत्रिका ही आयोगाची नाही, ती केवळ चाचणी परीक्षेची खाजगी प्रश्नपत्रिका आहे। ऋषिकेश गांगर्डे यांनी त्याचा विपर्यास केलाय। व्हायरल करणारा ऋषिकेश गांगर्डे हा परीक्षेत स्वतः नापास झालेला उमेदवार आहे। औषध निरीक्षक या पदाच्या साठीची जाहिरात परत येणार नाही म्हणून त्यानं प्रश्नपत्रिका खोटीच व्हायरल केली। आयोगाच्या विरोधात किंवा सचिवाच्या विरोधात आपली कसलीही तक्रार नाही असं गौरव पाटील म्हणतो। राज्य लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे भूमिकेवर ठाम आहे। या निमित्तानं गौरव पाटील आणि ऋषिकेश गांगुर्डे यांच्यातला विसंवाद समोर येतोय। ऋषिकेश गांगुर्डे मात्र पेपर फुटलेला आहेच असं सांगतोय। संबंधिताचा मोबाईल हा फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवावा अशी ऋषिकेश गांगुर्डेची मागणी आहे। माझी हीच भावना, त्यांची चौकशी झाली पाहिजे। जसं नीटमध्ये विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या तसं एमपीएससी विद्यार्थ्यांवर सरकारने ही वेळ येऊ द्यावी नाही ही माझी सरकार आणि एमपीएससी आयोगाला विनंती आहे।